नमस्कार. आर के ॲग्रो या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. आज आपण एका नवीन फळाच्याबद्दल या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्याला वॉटर ॲपल असं म्हणतात. आपण हे बघू शकता, हे वॉटर ॲपलचा प्लांट आणि या झाडाचं वय फक्त 1.5 वर्ष झालेलं आहे. याला इंग्लिशमध्ये वॅक्स ॲपल, त्याच्यानंतर सफेद जाम अशा पद्धतीनं संबोधल्या जाते. आणि जनरली हे फळ जे आहे हे अंदमान निकोबारमध्ये जास्त प्रमाणात या फळांना आपल्याला दिसून येते, आढळून येते. आणि आता अलीकडे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे व्हाईट जाम, सफेद जाम, वॉटर ॲपल, वॅक्स ॲपल याची लागवड काही प्रमाणात केल्या जात आहे. मित्रांनो, या फळाचा फायदा म्हणजे उन्हाळ्यामध्ये माणसाला खूप घाम येतो आणि उष्माघातापासून आराम मिळण्यासाठी या फळाचा खूप उपयोग होतो. डिहायड्रेशन, त्यानंतर शरीराला थंडावा देण्यासाठी या फळाची खूप जास्त उपयुक्तता माणसाला जाणवते. त्याचप्रमाणे या फळामध्ये 93% पाण्याचं प्रमाण आढळते. आता आपण बघू शकता की आता आणि हे फळ परिपक्व झाल्याच्यानंतर याला खालून असा गुलाबी रंग येतो. म्हणजे हे परिपक्व आणि खाण्यासाठी एकदम मऊ आहे. याच्या बिया काढताना याच्या बिया काढायच्या आणि खायचं. खाण्यासाठी एकदम मऊ आहे. आपण जर आपल्याकडे फळबाग असेल तर त्यामध्ये थोडेफार प्रमाणात वॉटर ॲपल म्हणजे गुलाबजाम लावायला काहीही हरकत नाही. 1.5 वर्षाच्या वयाने आपण बघू शकता की हे संपूर्ण झाड पूर्ण बहरलेलं आहे. आणि बाजारामध्ये याला चांगल्या प्रकारे याची मागणी आहे. नवीन फळ असल्यामुळे लोकांना ते आकर्षित करते. त्यामुळे माझी सर्व शेतकऱ्यांना अशी विनंती राहील की आपण आपल्या फळबागेमध्ये हे वॉटर ॲपल, वॅक्स ॲपल म्हणजे गुलाबजाम, व्हाईट जाम या झाडांची काहीतरी रोपे अवश्य लावावीत, जेणेकरून त्याचा या उन्हाळ्याच्या सीझनमध्ये आपल्या परिवारालासुद्धा फायदा होईल आणि त्याच्यामधून आर्थिक सुबत्तासुद्धा आपल्याला प्राप्त होऊ शकते. हा व्हिडिओ आपल्याला मुळातच आज लांब करायचा नाही आहे आणि याच्यावर आपल्याकडे हे सध्या नवीनच फळ आहे. 1.5 वर्षाचा लाईफ झालेला आहे. तर वय वर्ष 1.5 झालेलं आहे. त्याचं याच्या अगोदरसुद्धा आम्ही याची फळं खाल्लेली आहेत. खूप सुमधुर आहेत, चवीला आंबट गोड अशी आहेत. बिया काढून याचे खायचे. फळ पण खूप जास्त मोठं होत नाही, या आकाराचं फळ होते आणि गुलाबी रंग झाला म्हणजे हे परिपक्व व्हायला लागलं. तर आपल्याला पुन्हा एकदा नम्र विनंती की आपण हा आपला व्हिडिओ आवडल्यास आपल्याला याला लाईक करा, शेअर्स करा आणि इतरांनाही सांगा. नमस्कार.